श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. मनुष्याने निसर्गावर मात केली पाहिजे. समर्थ म्हणाले, आपला जन्म या पृथ्वी तलावर झालेला आहे. आपला जन्म होण्याच्या अगोदर संपूर्ण सृष्टी निर्माण केलेली आहे. बरोबर की नाही? मग मनुष्याने निसर्गावर मात करण्याऐवजी निसर्गाशी जुळवून घेतलं पाहिजे. त्याचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण का? समर्थ म्हणाले, आपण आपल्या घरामध्ये बघा, ज्यावेळी असतो त्यावेळी आपलं मन लागत नाही. आपण टी व्ही पाहतो, आपल्या घरातल्या लोकांशी बोलत असतो, परंतु सतत विचारांमध्ये आपला देह अडकलेला असतो. आता त्या विचारांमधून आपल्याला टेन्शन फ्री व्हायचं असतं, कारण मन लागत नाहीये. मग समर्थ म्हणाले की प्रत्यक्षात ज्याप्रमाणे आपण एखाद्या निसर्गरम्य जायचं ठरवत असतो की मला या ठिकाणी गेल्यावर बघा प्रत्यक्षपणे मन मोकळं होईल. आपण जातो की नाही? काही लोकांना बघा समुद्रकिनारी फिरायला आवडतं, कारण ते मन मोकळे करायला जात असतात. कारण सर्व टेन्शन असतं, घरातलं टेन्शन असतं, बघा ऑफिसमधलं टेन्शन असतं, कामाचं टेन्शन असतं. मग ते टेन्शन फ्री होण्यासाठी बघा आपण समुद्रकिनारी जातो, शांतपणे तिथे विचार करत राहतो की नाही? कारण जे विचार असतात ते निघून जातात आणि तिथे शांत जगावंसं वाटतं. मग निसर्गाने आपल्याला खूप काही दिलं आहे हो. आपल्या आजूबाजूला झाडं असतात, बरोबर की नाही? त्यांचं रक्षण करणं आपली खरी बघा गरज आहे. ते आपल्याला फुलं देतात, फळं देतात, सावली देतात. त्यांच्याच बघा प्रत्यक्षात त्या वृक्षाच्या छायेखाली आपला देह तिथे वाढलेला आहे. समर्थ म्हणाले, निसर्गावर नियंत्रण मिळवणे शक्य नाहीये. ज्याप्रमाणे निसर्गाच्या शक्तीला समजून घेणं आणि त्याचा आदर करणं, स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करून निसर्गाच्या आपत्त्यांना सामोरं जाणं हा आहे. कारण काय असतं, आपल्या आजूबाजूला जी झाडं असतात त्या झाडांच्या सावलीमध्ये आपला देह बघा लहानपणी खेळायचा, परंतु ती झाडं बघा प्रत्यक्षात मोठमोठी व्हायला लागली, आपला देहसुद्धा मोठमोठा व्हायला लागला. आपण लहान नाहीये, परंतु ज्या सृष्टीमध्ये आपण वाढलो ते निसर्ग रम्य ठिकाण आपण कधीही विसरणार नाही. कारण आपण त्या रस्त्यातून जात असताना कितीही जरी मोठं झालो ना, तरी आपण बोलत असतो की नाही, माझं बालपण या झाडासोबत गेलं, या झाडाच्या खाली मी खेळायचो, या झाडावरची आंबे बघा प्रत्यक्षपणे पाडायचो, खूप मस्त जीवन जगणं. समर्थ म्हणाले, हाच खरा अनुभव आहे. मग ज्याप्रमाणे आपण काय करत असतो, निसर्ग आता आपल्या घराच्या आजूबाजूला असणारी झाडं जी असतात ती आपण तोडण्याचा प्रयत्न करत असतो. तोडून काहीच उपयोग होणार नाही. आपल्याला श्वास घेण्यासाठी बघा स्वतः झाड कार्बन डायऑक्साईड घेतो आणि ऑक्सिजन बाहेर सोडत असतो. आपल्याला बघा प्रत्यक्षात उन्हाच्या दिवसामध्ये सावलीसाठी संरक्षण कोण देतं? झाडच देतो ना. किती आनंद वाटतो. घरामध्ये लाईट जरी गेली तरी बघा प्रत्यक्षात गावाकडची माणसं जर आपण पाहायला गेलो ना, त्या झाडाच्या पारावर बघा प्रत्यक्षपणे जो पार असतो त्या पारावर बसलेले पाहायला मिळतात. तिथला जो आनंद बघा आता पाहायला मिळत नाही ना. आता प्रत्येकजण प्रत्येकाच्या घरामध्ये पाहायला मिळतो. कारण का? इन्व्हर्टर लावलेला आहे, जनरेटर लावलेला आहे, त्याची हवा घेत आहे. परंतु जी प्रत्यक्षात बघा मनमोकळी म्हणजे काय, निसर्गाची संपूर्णपणे हवा
ही आनंद देणारी असते. आपण आपल्या घरामध्ये फॅन लावतो, AC लावतो, परंतु ती आपल्याच घरापुरती ना, आपल्या घराला थंडावा मिळावा म्हणून, आपल्या देहाला बघा प्रत्यक्ष थंडावा मिळावा म्हणून. परंतु समर्थ म्हणाले मनुष्य देहाने खरंच निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. एक तरी झाड, एक तरी रोप बघा प्रत्यक्षपणे लावलं पाहिजे आणि त्याचं संरक्षण करणं खरी गरजेची आहे. कारण मनुष्य देह हा निसर्गाचा मालक नसून निसर्गाचा एक घटक आहे. कारण निसर्गावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्याच्यासोबत एकरूप होऊन राहणं महत्त्वाचं आहे. कारण बघा आपण खूप झाडं लावतो आणि सर्वांना सांगत बसतो मी एवढी झाडं लावली, परंतु वर्चस्व गाजवण्यापेक्षा आहे ना त्यांच्याशी एकरूप राहा. जी झाडं लावलेली आहेत बघा प्रत्यक्षात जर विचार जर आपण केला ना, त्यांचं संरक्षण करणं, त्यांच्या आजूबाजूला बघा जी पक्षी असतात, पाळीव प्राणी असतात, त्यांच्यापासून संरक्षण करणं हे आपलं खरं कर्तव्य आहे. परंतु काय विचार करतो, थोडं मोठं झाड झालं की लगेच आपण बघा तोडण्याचा प्रयत्न करतो. समर्थ म्हणाले निसर्गावर विजय मिळवण्याचा प्रयत्न म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखे. आपण काय करत असतो, निसर्गाच्या शक्तीपुढे मनुष्य देह क्षुल्लक आहे हे माहीत आहे, तरी सुद्धा आपण त्याला हरवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु प्रयत्न करत असताना बघा नुकसान आपलं सुद्धा होतं. म्हणून निसर्गाला जिंकू नका, तर त्याला समजून घ्या, त्याचं रक्षण करा. निसर्गाच्या नियमांचा अभ्यास करून त्याच्याशी सुसंवाद साधता आलं पाहिजे. आपण बघा त्या झाडाच्या सावलीमध्ये आपला देह तिथं बसलेला पाहायला मिळतो की नाही, आणि छानपणे आपण गाणी काय बोलत असतो बघा, मन मोकळेपणाने आपण तिथे जीवन जगत असतो. कारण पर्यावरणाचं रक्षण करणं हेच मानवी जीवनाचं खरं लक्षण आहे. म्हणून समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे. एक गाव होतं हो, त्या गावात एक शूर, पराक्रमी आणि धाडसी तरुण व्यक्ती राहत होती. त्याला नेहमी वाटायचं की तो निसर्गापेक्षा मोठा आहे. एकदा त्याने नदीच्या प्रचंड प्रवाहावर पूल बांधण्याचा निश्चय केला. गावकऱ्यांनी त्याला समजावलं की नदीचा प्रवाह खूप वेगवान आहे, जोरदार आहे, पण ती व्यक्ती ऐकायला तयार नाहीये. त्याने दिवस रात्र मेहनत करून एक पूल बांधला, पण पावसाळ्यात नदीला पूर आला आणि त्याचा जो बांधलेला पूल होता ना तो वाहून गेला. त्याला खूप दुःख झालं, पण त्याने हार मानली नाही. त्याने नदीच्या प्रवाहाचा अभ्यास केला, तिची दिशा, वेग पूर्णपणे समजून घेतला. दुसऱ्यांदा त्याने नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पूल बांधला, जो नदीच्या प्रवाहाच्या दाबाला सहन करू शकेल. आणि तो जर पूल पाहायला गेला तर आजपर्यंत शाबूत आहे. समर्थ म्हणाले निसर्गावर जबरदस्तीने मात करण्याऐवजी त्याच्या शक्तीचा अभ्यास करून आणि त्याच्यासोबत जुळवून बघा प्रत्यक्षपणे एकरूप होऊन काम केल्यास नक्कीच यश मिळतं. म्हणून मनुष्य देह निसर्गावर नियंत्रण मिळू शकत नाही, पण निसर्गाला समजून घेऊन त्याच्या मदतीने प्रगती नक्की करू शकतो. म्हणून समर्थ म्हणाले मनुष्याने निसर्गावर मात केली पाहिजे. ज्याप्रमाणे आपलं जीवन आहे ते जीवन जगत असताना
या निसर्गाच्या सानिध्यामध्येच आपण जगत आहोत. आपलं संपूर्ण आयुष्य या निसर्गामध्येच पाहायला मिळत असतं. म्हणून निसर्गाशी एकरूप होऊन प्रत्येक वेळी उत्तम प्रकारे कार्य केलं पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.